नुकसान झालंय. तासगावच्या गणपतीला नवस केलं आणि हे वटवाघूळ माझ्या पदरात पडलं. एकुलतं एक आहे, कुणी ह्याला मारायचं नाही असा नियम आहे शिक्षकांना. एखाद्या शिक्षकानं जरा जरी मारलं कार्ट्यानं वटवाघळासारखं मम्मीकडे रडत जाता, मम्मी मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेर एंड लवली लावून त्याच्यावर पाऊंड्स पावडर मारून पर्स लावून तरा तरा चालत त्या मुख्याध्यापकाला घामच फुटतो. या कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. आलं का? मला कुठला नियम नाही, अधिकारी नाही. पोरानो, जर दंगा केला, जर मला व्यत्यय आला, एका रपाट्यात चड्डी वली. काल मुंबईमध्ये व्याख्यान होतं आणि तिथं पनवेलला एकाला रपाटा पडला, त्याला बोनस मिळाला. मागून पिवळी पुढून ओली एका वेळेला. आलं लक्षात? त्यामुळं मध्ये कोणी काही दंगा करायचा नाही. 1 तास शांत बसायचं. काय मांडी दुखली, पाय दुखले, तुमच्या आईबापाच्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदललेत तुमच्यासाठी. आईबापानं किडन्या विकलेत तुमच्यासाठी. त्यामुळे 1 तास काय मरत नाही सा. कंबर दुखली हे दुखलं. आलं लक्षात? आणि मातानो, मी आता वरून बघत होतो, काही मातांच्या मांडीवर लहान लहान लेकरं आहेत, 2 वर्षाची 3 वर्षाची. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे टाकून याचं होतं. बोकांडी घेऊन आलायसा, चल र गाण्या, चल र शोन्या, तू हागला का, तू मुतला का, तुझं ड्रायपर कुठं आहे रे, तुझी चड्डी कुठं आहे रे. ते कार्ट पण एवढं नालाय, कार्यक्रमाच्या ठिकाणी येतंय, मम्मी शिला आलंय, मम्मी शिवला आलंय, कुठं जाऊ. आता ते जर कार्ट माझा 20 वर्षाचा अनुभव आहे माते, 20 वर्षाचा. याचा आवाज दे रे, दोन्ही मॉनिटरचे आवाज दे. विसल देते म्हणून आवाज कमी करायचे नाही. अरे माझा 20 वर्षाचा अनुभव आहे, 25 वर्ष झाली मला. आता मी सुरू केलं की तुझं कार्ट रडणार आहे बघ. 1,00,000% लिहून घे, रडणार. फक्त विसलचाच आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे. झालं तर काय सांगतोय, जर ते पोरग रडायला लागलं तर त्या मातेनं शांतपणे उचलायचं. किती मोठं मैदान आहे, फिरवून आणायचं, शांत करायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहेस बाच्याचं वानाव गेलायस बा, असा तुला बघवतच नाही. परवा तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय ना, आतनं ढुस द्यायला लागल्या पोराला. असलं काय करत. आणि हा शेजारणीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय माझं कुठं रडतंय, तुझं रडतंय माझं कुठं रडतंय, तुझं रडतंय माझं कुठं रडतंय. अगं तुझं तर एवढं वांड आहे, आमची अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या कार्ट्यानं. आमच्या 4 शिक्षकांना मुळव्या झालाय, 2घांना BP झाला, एकाला साखर झाल्या आणि एक रजा टाकून कुठं गेलंय, संस्थापकाला दिवाळीपासून सापडणं झालंय तुझ्या कार्ट्यामुळं. त्यामुळे तुझं कार्ट काय लय चांगलं आहे अशातला काय भाग नाही. पोरग रडायला लागलं, दंगा करायला लागला तर त्याला जरा फिरवून आणायचं. काही विषय हसायचे आहेत, बिंदास हसायचं, दात काढून मातानं हसायचं. एक किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, ख्या ख्या हसायचं. हसता हसता टाळी द्यायची, ती पडली तरी चालत्या. तू आनंदात जायचं. आलं का लक्षात? आणि काही माझ्या माता भगिनी येत आहेत तर तुम्ही तिकडे वळून बघायचं नाही. माझी आली ग गंगे, तू का उशीर आली, माझी चिंगी आली ग. अजिबात काय, मैत्री नंतर. आलं लक्षात? मला कशासाठी आणलंय ह्या माझ्या सगळ्या लेकरांनी, शिवशंभो प्रेमी कशासाठी आणले? तुमच्यासाठी आणले. मलाच बघत बसायचं. नाही आवडलं, आयुष्यातला 1 तास गेला म्हणून समजायचं. आई बापानं आपल्यासाठी आयुष्य घालवलंय ना, तो आई बाप ऐकण्यासाठी जरी नाही आवडलं 1 तास गेला वाया. आलं? शांत बसून राहायचं. तोंडात काय मटेरियल असेल, कुचांग कुचांग पुचांग, निदान 1 तास. समोर कोण आहे, निदान 1 तास तोंडातलं काढून टाकायचं मटेरियल. तो विषय आज माझा नाही. नाहीतर त्याला माझ्या भाषेत काय म्हणतात हे जर मी तुम्हाला सांगितलं, उद्यापासून अजिबात त्याला हात लावणार नाही तुम्ही. त्यामुळं अजिबात सगळ्यांनी शांत बसायचं. मातानो, काही विषय भावनिक आहेत, डोळ्यामध्ये पाणी. टाळ्या वाजवायच्या वाटल्या बिंदास वाजवायच्या. कशा वाजवता बघू? जोरात वाजवा. टाळ्या वाजवा, जोरात जोरात काढ काढ काढ. टाळ्या वाजवा. काही विषय भावनिक आहे, डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्या नाही आलं, शेजारणीच्या येतंय, तिला बघून हसायचं नाही. तू कशी काय रडती, कधी बघितलं ती अशी कशी रडती. ती रडती, ती माणूस आहे, तू दगड आहे. आलं लक्षात? उगाच हसायचं नाही.
पोरांनी एकमेकाला बघून हसायच नाही. हा रडला, त्यो रडला, त्याला दगड मार. तुझ्या हातात आत्ता दगड आहे, तोच दगड तुझ्या डोक्यात घालणार. तू जरा वांडच दिसते ही गँग मला. तुम्ही लई लई डेंजर आहे तुम्ही, मला माहिती आहे. हा, सगळ्यांनी शांत. आलं लक्षात? चला. ओके. हा, कॅमेरा दादा तुम्ही आहे काय? कुठेही फिरला तरी चालते, तुम्हाला परवानगी आहे. अजून कोण मंडळाचा कोणाला वाटलं बाबा शूटिंग करायचं आहे तरी तुम्ही मध्ये आधी येऊ शकता. मध्येच कॅमेरा वगैरे तंगड्यात असला घाल असलं काय करायचं नाही. काल एकाने सेल्फी स्टिक सहित मागणंच फोन आला पुढं. म्हणलं भानगड, मला म्हणतोय तुमचा क्लोजअप लावायचा आहे रीलला. अरे येड्या, मारशील की मला. एकदा असाच पाठीमागनं साप आलता तंगड्यात, मला वाटलं तसलं काय झालं. त्यामुळे असलं काय करायचं नाही, शांतपणे फिरायचं, दंगा करायचा नाही. कोणाला उठून जावं असं वाटलं अत्यंत महत्वाचं असेल एकटंच जायचं, जाताना 4-5 घेऊन जायचं नाही. आलं लक्षात? चला. ते मी मग काय म्हणलं, तेव्हा ते कार्ट त्याला धर, कोणाचाही वडून बसव आत्ताच, त्याला बांधून घाल, त्याला वड, ती मुद्दाम करतोय ती. तेव्हा त्याच्या हातात काय आहे, मोबाईल आहे, त्या बघ आहे, त्याला धर वडून बसव. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता के. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरांनो, माझ्या मातानो, माझ्या युवकांनो आणि माझ्या लेकीनो, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण माणूस कुठं तर हरवत चालला. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. कारण का हे बोलानो, ही माती तुम्ही विसरला. अरे ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या संभाजी राजांची, ही माती माझ्या तुकोबारायांची. पोरानो, अगोदर काळजामध्ये लिहून घ्या, अरे कोण माझा राजा, कोण माझा राजा. अरे ज्या राजानं
ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, हे माझ्या लेकरानं, अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानं, तेही माझ्या राजाची माती. मग या राजाच्या मातेमध्ये आज ही 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आज ही 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता, हे आई बापाच्या तोंडावर थुंकत का पोरानं? कारण आपल्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. ही माती आम्ही विसरलो, आमचा धर्म आम्ही विसरलो, आमचे महापुरुष आम्ही विसरलो. आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरानो. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे हा आजचा 1 तास आहे. आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल पोरानो, तर लक्षात घ्या, कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. अरे ज्या आईनं मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं. आणि ज्या बापांनी मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या माझ्या धर्मासाठी मी काय केलं. पोरानं, याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं, माझ्या संभाजीराजांचं. पोरानो, जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग या महामानवांचा जय जयकार कसा झाला पाहिजे मातानो. एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं या भगवंतानं, या ब्रह्मांडानं. 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताट ठेवायचा. आणि हा सारा आसमंत आज दुमदुमून गेला पाहिजे, लक्षात घ्या. असा जय जयकार आज आपल्या मुखातून निघाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा काना ताट ठेवायचा आहे. आणि बेंबीच्या देठापासून हा माझ्या राजाचा, या देशाचा जय जयकार झाला पाहिजे. चला, पाठीमाग तुम्ही काय साखरपुड्याला का लग्नाला आलाय? चला, सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. तुम्हाला वाटेल एवढी 2-3 हजाराची गर्दी आहे, ह्यात मी एकट्यानं जय नाही म्हणलं, ह्याला कुठं काय कळते. आईची शपथ घेऊन सांगतोय, आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे. वाचासिद्धीचा अर्थ आहे, चुकून जर मी कोणाला शाप दिला, 100% आपला शाप लागतो. सोमवारचा 9 नंतर विषय खलास. त्यात जर 2 राजपाटीशी असेल, मेलच. लिहूनच घ्यायचा, काळ्या दगडावरचा शाप असतो. शाप असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळ येईल. 1 तासात मगाचं डॉक्टर जे होतं विचार मंचावर, ते नाडी बघून सांगतील ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. त्याला नाडी कळते रे येड्यानो. जिथं गणपती बसवला होता त्याच्यावर तुझा फोटो हार घालून लोक म्हणणार लय चांगलं होतं, गेलं. शायनिंग कोणी मारायचं नाही. चला, कॅमेरा बरोबर, कॅमेरा सगळा जय जयकार दिसला पाहिजे उद्या रीलला आपल्याला. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम.
क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा बरं, चेहऱ्याकडे बघा. बघा कसं तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापलीसा, काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो कशी दिसते हो. त्यानं जर खरं सांगितलं तर 1.5 महिना त्याला खायला घालायची नाही. ते उगाच म्हणताय तुझ्यासारखं कोणच नाही, तू पण आपली मी अशी मी तशी. पण नुसतं राजाचं नाव घेतल्यावर कसं चेहऱ्यावर तेज आलं मातानं. आज असंच घराकडे जायचं, आता उड्या मारत टाना टाना जायचं, उड्या मारत. टेन्शन घ्यायचं नाही. सासू पुढं आले की रोज सासूकडे बघून कसं करता का मातानो, लगेच सासूला बघितल्या आज तसं करायचं नाही. काय काय तर नुसतं कडा कडा बोटच मोडतात, कुडकुड कुडकुड कुड. आज तसं करायचं नाही. आज असं जायचं तरा तरा तरा. सासू पुढे आली, सासूकडे बघून असं करायचं, आत्या मॉक करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. सासू लय दिवसानं सापडल्या, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या वांग 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 वांग. लगेच तुझ्या सासून नवऱ्याला फोन केला पाहिजे, अरे लवकर इकडे ये, काल आमुषा संपली ना आज हिच्या अंगात आलंय. नवरा आला की नवऱ्याला म्हणायचं ऐक डार्लिंग बाजू ठावा आणि दे म्हणायचं. आनंदातच आज जायचं. नवरा बाजूला नाही झाला केस गार करून फिरवायचे, दोन त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलटच पडलं पाहिजे. आणि त्या दोघांना सांगायचं की माझ्या अंगात आलेला आहे, पण माझा बंधू वसंत आला होता आणि आयुष्याने जीवन आई बाप काय असतो सांगून गेला. त्यामुळं आजपासून या घरामध्ये फक्त आनंदानच जगायचं, आनंदानच राहायचं. कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही. आणि पोरीनो तुम्ही सुद्धा घरी परत जायचं, मम्मीकडे बघायचं, मम्मी मग करायचं. आईच्या गालाचा एक मुक्का, बापाच्या गालाचा ट्रिपल मुक्का. आलं का लक्षात? एवढ्या आनंदात आज घरी सगळ्यांनी जायचंय. आणि आज मला अजिबात टेन्शन नाही. आपल्या मातीमध्ये आहा कार्यक्रम कधीही संपू दे, अर्ध्या तासात घरी पोहोचतंय. म्हातारी आपली वाट बघायला लागले. त्यामुळे एवढा आनंद झालाय ना. 20-20 हजार लोक माझ्या समोर असतात. 20-20 हजार. परवाचं रेकॉर्ड तुटलं. 20-30 हजार लोक. एक झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. लक्षात घ्या मातानो, आपल्या आशीर्वादामुळे, छत्रपतींच्या आशीर्वादाने या जिभेवरती वाचासिद्धी आली. लक्षात घ्या, तुमचे आशीर्वाद असेच अनंत काळ राहू देत. फक्त महाराष्ट्र नाही, अखंड देशभर मी फिरत असतो. एक झाडावरचा पक्षी मी उठू देत नाही. पण जर माझ्या समोर इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील सांगता येत नाही. लक्षात घ्या, या कार्ट्यांनी अनेक कीर्तनकार पळवून घालवलं. गावामधली अनेक प्रवचनी यांनी पाडली. ही लय कार्टी. लक्ष आहे, एवढी डेंजर. कीर्तनकार तारीख घेताना अगोदर कुठलं गाव विचारतात, तिथल्या कार्ट्यांचा अंदाज घेतात आणि मग तारखा देतात. एवढी नालायक ही कार्टी आहे. परवा रत्नागिरीला मागच्या महिन्यामध्ये माझा कार्यक्रम होता. कोणतर संयोजक जाण त्या कार्टीला पहिला कानाखाली दे, तिला ताण लागले बघ. मी काय खोटं सांगत नाही. धर तिला पहिला कानाखाली दे ते अजून कसं गेट लागलंय प्याला आणि बसव तिला तिथं. परवा माझा कार्यक्रम रत्नागिरीला होता. रत्नागिरी खाली मी असा मस्त अंगठ्या घालून नटून थटून असा मी बसलेलो होतो. आणि एक मॅडम अशा पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावरती अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणे, सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगीच दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, सगळी कार्टी एका बस मध्ये घाल आणि खाली तसंच गोव्याला पिकनिकला निघून जा पोरांना घेऊन. पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मग मी पण विचार केला. म्हणलं ठीक आहे, मागं बसाव, पण माझ्यापासून 50 फूट लांब बसवायची कार्टी आणि तिथं 2 शिक्षक बसवायचं हातामध्ये काठी घेऊन. जर का कार्ट्याने दंगा केला, हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण छड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला वॅक करून गेलं. म्हणलं, मेला वसंतराव, आता परिवर्तन सोडा आणि व्याख्यान सोडा, तुम्ही घरलाच निघून जायचं. पण मग मी पण ठरवलं, आपण पाठीमाग बघायचंच नाही. म्हणलं काय वाटेल ते माग कार्टी करू द्यात, आपण पुढे व्याख्यान द्यायचं आणि मातानं आज घरी जायचं. तुमच्या बंधूचं नाव
नाव टाकायचं वसंत हंकारे. एक शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात बघ. अशीच खुर्ची असते, खुर्चीवरती एक पाय असा ठेवलेला असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म पेरत असतो बघ. मी एक माझे महामानव त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवर मी उभा होतो. एवढं व्याख्यान रंगात आलं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, मला माहितीच नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला खाली उडी टाकली मी, कारण मागून 4 कॅमेरे सुरू होता. अखंड जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा आता घराघरात रत्नागिरीच्या पोचला, म्हणून माग हात लावला. बघतोय तर काय सगळं व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे बघितलं, एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं कुठं फाटल्या रे, तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असले हे कार्टे लक्षात घ्या. एक तर अरे चमत्कार झाला. विषय खूप सुंदर होता. मूल समजावून घेताना हजारो माता आलेल्या होत्या, बसायला जागा नव्हती. ऑडिटोरियम पूर्ण झाला. काही माता विचार मंचावर माझ्या आजूबाजूला बसल्या. एक माता समोर बसली होती, तिच्या मांडीवरती गोर गोमट 4 वर्षाचे कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक होतं. माझ्याकडे बघायचं, टक लावून बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि हळूच आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला पेळ दिला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे माझ्या लेकरा. तसं कार्ट खालनं म्हणतंय, ए बॉब जरा इकडे ये, इकडे ये. म्हणलं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती ताई मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं पुन्हा काय कार्ट्याकडे मी बघितलं. अशी महाराष्ट्राच्या मातीमधली ही माझी लेकरं. मातानो, फक्त महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरतोय बघ. येणाऱ्या 2 वर्षामध्ये 7 समुद्रा पलीकडे आपल्या माणुसकीचा झेंडा घेऊन चाललो बघ, आपल्या धर्माचा. मातानो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव. आणि तोच विचार करत असताना तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, या कवड्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. माझ्या बुद्धांनी जन्म घेतला, माझ्या छत्रपतींनी जन्म घेतला, माझ्या संभाजी राजांनी जन्म घेतला. कुठं घेतला? या कवड्या काळ्यानं माझी. कोणत्या कवड्या काळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवड्या काळ्या. हात जोडून मातानं सांगतोय, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू तुझ्या अंग खांद्यावरती खेळतंय, तुझ्या संस्कारामध्ये जे वाढतंय ते लेकरू इथं घेतला जन्म. या राष्ट्राच्या आणि या महाराष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या 4 भिंतीमध्ये शिकत असलेली माझी लेकरं, तिथं घेतला या महापुरुषांनी जन्म. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठं तर हरवत चालला. आणि म्हणूनच एखादा कुत्रा हातामध्ये कोयता घेऊन माझ्या लेकीला तोडतो बघ, आणि षंड आणि नामदासारखे आम्ही बघत बसतो का आमच्या मधला माणूस हरवला. हे महापुरुष आम्ही विसरलो. आणि म्हणून आज तुमच्या समोर आलोय. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता का म्हणून मातानो. वसंत हंकारे आला, आमचं मनोरंजन करून गेला. यासाठी हा 8 तास नाही मातानो. आलोय ना तर तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून जाणार. आज माणसामधला माणूस थोडासा जागा होणार. आणि म्हणून पोरांनो, आज तुमच्या समोर उभा आहे. एक काम करायचं बघा, आज पळत जायचं बघ. मनोरंजन नाही रे, तुला हसवायला नाही आलो. एक प्रश्न घेऊन आलोय बघ. त्या प्रश्नाचं उत्तर आज तुला कळालंच पाहिजे. पळत जायचं, घरी जायचं आणि एक प्रश्न त्या आईला विचारायचा. पळत जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, माझ्या पोरा, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 60 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे. पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आजपर्यंत तुम्ही हा प्रश्न तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आमचा तिरंगा चंद्रावरती गेला. पोरांनो, आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर
झालो, वकील झालो, करोडो रुपये आम्ही कमावले, पण आईला हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही. ए पोरा, तो प्रश्न आज पळत पळत जाऊन विचारायचा. बघ इकडे बघ, पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि गेलास घरी आणि दिसल जर तुला तुझी आई आणि असल घरात तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. त्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदामध्ये आहे. ते घर जगातलं सगळ्यात श्रीमंत पोरा. पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. ए पुरा, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघती माऊली. 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते पोरानो, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरीनो. हे पोरानो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे नालायकाने, ही आई आम्हाला कळाली नाही हरामखोर. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग. ए नालायक, या आईला सगळं काय कळतं म्हणून आज तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहोत. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी उठून ती आई तुम्हाला शाळा आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर मी नाही उठली तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप अंगात असताना ती माऊली सकाळी उठते आणि हरामखोरानं या आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज सांगतो बघ पोरी तुला, त्या माझ्या राजांच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं जर तुझ्या जवळ कोण पळत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण पळत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. आम्ही तोंडावरती ठुंकू लागलो त्याच आई बापाच्या. वृद्धाश्रमामध्ये त्यांना धारू लागलो. आई बापाला आम्ही म्हणतो तुला काय कळतं रे म्हाताऱ्या, चल. नालायकानो, हा बाप नाही कळाला, ही आई नाही कळाली आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरी, हे पोरी, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ. माझ्या राजाचा आदेश आहे, माझ्या संभाजी राजांचा आदेश आहे. पोरीनो, ओळख विसरला तुम्ही, तुम्ही कोण आहात त्याची ओळख तुम्ही विसरलात आणि म्हणून या मातीमध्ये आज उभा आहे बघ माझ्या राजा समोर. माझ्या राजाचा आदेश आहे, अखंड राष्ट्रभर फिरतोय बघ. तुला आज तुझी ओळख तयार करून देणार. तू तुझ्या बापाला विसरलीस, तुझ्या धर्माला विसरलीस, तू या मातीला विसरलीस. हे पोरी, आणि म्हणून कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्यावरती तुटून पडू लागला. बाग पोरी, आज तुला तुझी ओळख माझ्या राजा समोर करून देतो आणि त्या बसलेल्या प्रत्येक आईला आणि बापाला सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तिला कळालं पाहिजे ती कोणाच्या पोटी, कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या मातीमध्ये तिने जन्म घेतलेला आहे. तुझे महापुरुष कोण आहेत हे पोरी बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग.
पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होते बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना, तिच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका परक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं आणि पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे बघ. आज राजा समोर तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरी बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे माझं आहे माझं आहे. पण नाही पोरी ना, एक रणचंडिका उठली वाघ, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ही तुझी ओळख आहे बघ, ही तुझी ओळख आहे बघ पोरी, ही तुझी ओळख आहे. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. पोरी, नाही पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. ही तुझी ओळख आहे पोरी. आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही, कधीच विसरायची नाही. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. नालायक हरामखोर, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही र. नालायक, बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता, तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, तेच पोरग ज्या वेळेला सिगारेट ओढतं, तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकतं त्याला पोलीस स्टेशनला उभं करतं. नालायक, त्या बापानं जगायचं कसं? इकडे वाघ, ही माती कोणाची आहे? ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला वाघ. ही माती माझ्या संभाजी राजांची. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला. वय वर्ष 32 माझ्या राजाचं. नीट ऐकायचं रे नालायक. हे बाग, वय वर्ष 32 माझ्या राजाचं. माझ्या राजाला कैद झाली होती 39 दिवस, तब्बल 39 दिवस माझ्या राजाच्या शरीराचा हाल झालेला होता. असंख्य जखमा शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती गळत आहे. सकल गंगामध्ये बांधलेले संभाजी राजे मृत्यूच्या दारामध्ये उभे आहेत आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला माझे संभाजीराजे मृत्यूच्या दारात छड्डू ठोकत औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा धर्म कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. मातानो, एखादा खेळा किंवा एखादा काटा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला ना ग, 2 दिवस तुझं पोरग हंबरडा फोडतं, 4 दिवस तुला झोप येत नाही. पोरानो, मैदानामध्ये धावताना थोडासा अंगठा फुटला तर 15 दिवस लेका तुला प्रचंड वेदना होतात.
म्हणतात इकडे बघ, मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा आहे. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक 2 लोखंडी सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा अब तो झुक जा संभा, नहीं तो हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे संभा, हम तो तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा छड्डू ठोकून उभा होता. मृत्यूला सुद्धा घाम सुटला. आमोशा सुद्धा थरथर कापत होती. एका बोटावरच्या त्या दोन्ही लोखंडाच्या साड्या 2 इंचावरती आल्या. संभा झुक जा संभा, संभा झुक जा. तरी सुद्धा संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नव्हतं. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, या अल्लाह कैसा पुत्र दिया रे इस शिवा को, हमारे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. अल्लाह कैसा पुत्र दिया हमारे दुश्मन को. संभाजी राजे झुकत नव्हते. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नव्हतं. आणि एका क्षणामध्ये दोन्ही तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या खोबणीतून जिवंत डोळे काढले होते. फक्त काळं रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत होतं. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नव्हतं. माझ्या राजाची जिवंत नख काढली, माझ्या राजाची जीभ काढली, पण माझा राजा मृत्यूच्या दारात छड्डू ठोकून उभा होता. कारण माझ्या राजाला दिसत होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा. माझ्या राजाला दिसत होतं माझ्या राजाचं बलिदान. शरीराचे तुकडे तुकडे झाले. भीमेच्या काठी विखुरले गेले. प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप माझं स्वराज्य. तुम्हाला तुमचा बाप कळाला का रे नालायक हो? याच बापाच्या तोंडावर आज तुम्ही थुंकून निघून चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघा देश आहे. तुला ही माती कळाली पाहिजे, तुला हे राष्ट्र कळालं पाहिजे, तुला महामानव कळाले पाहिजेत. आणि म्हणून आज आलोय बघ. जास्त वेळ तुझा घेत नाही. आईला पहिला प्रश्न विचारला ना रे नालायक हो, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि दुसरा प्रश्न त्या आईला का विचारायचा सांगतो बघ तुला. त्या आईला, त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरा, हे पोरे, एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बाग, आज पळत पळत जायचं, आज पळत पळत जायचं बाग. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे हे राष्ट्र, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बघ तुझं आयुष्य. हे पोरा, पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का ग? पोरानो, एवढा प्रश्न बघता तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबडा फोडून रडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल, तो बिचारा गरीब. तिच्या डोळ्यासमोर तिची आई, तिच्या डोळ्यासमोर तिचं ते लहान लेकरं अक्का 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 करत माग लागणार. तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल, हंबडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ.
माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पोरी. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले आणि कसा तरी एखादा महिना काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते हो. अहो माझ्या आई बापाला, माझ्या भावाला, माझ्या घराला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, एकदा जाऊन माझ्या आई बापाला बघून येऊ का हो. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा, पण असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस ना ग म्हणून पाठवतोय बघ. आता तुला सारखं सारखं जाता येणार नाही. तुला आता सगळं आयुष्य इथं आणि माझ्या जवळच काढायचं आहे बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे राहायचं बघ, अजिबात जायचं नाही बघ. अजिबात जायचं नाही बघ. पुरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे घेत होते, आताचा हा बंगला ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका परक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ, एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बघ. एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला मी कधी एकदाची कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा तो माझा भाऊ अक्का 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 दीदी दीदी ताई ताई करत माझ्या माग लागणार ते लेकरू कधी एकदाच माझ्या पुढे येतं, त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. ए पोरे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते पोरे. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरे आणि सगळ्यात अगोदर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि सगळ्यात अगोदर घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरे त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजेला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते, अंगणातूनच घरात मी शिरत होते. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा 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 उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावर हात फिरवायचा आणि मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. अगं माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस पोरी, तुला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. कोणी कोणाचं नसतं बघ पोरे. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे, तुझा चेहरा रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर असतो बघ. माझ्या बापाने मला शिकवलं, माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि पोरी अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का गा? पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या समोर माझी माऊली उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, पोरी चल की ग, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही, अगं चल घरात. पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल आणून पायात घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस ओंजळीमध्ये तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पोरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून
बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंग खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आता लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडं. अगं गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास त्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस का पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून फक्त मातानो आणि माझ्या युवकानं तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या राजासमोर सांगतो मी. तर थांबतो बघ पोरांनो. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल किंवा आता लाखो आणि करोड रुपये तुमच्या जवळ आहेत आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे रे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव साला आई आहे. पण याच आई बापाला आम्ही लाचार केलं, याच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं केलं, याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. ए नालायक हराम खोरानो, ए पोरीना, अगं कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का ग नालायकानो? त्या बापाच्या टाचला 50 भेगा पडल्यात की ग पोरी. सकाळी थंडीमध्ये झोपलेली असतेस ना ग साखर झोपेमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन. ए नालायक इकडे बघ, तुला वाटतं ना ग मी रात्री झोपताना एकच चादर घेतली होती, आता पहाटेच्या 4 वाजता 2 चादरी कशा ग? ए पोरी, अगं पहाटेच्या 4 वाजता तू झोपलेली असतेस तेव्हा तुझ्यासाठी त्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या शेतामध्ये पिकाला तुझा बाप पाणी पाजत असतो पुरी. कारण आत्ताचं पीक जर चांगलं जोमानं आलं तर पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पोराची फी भरायची आहे. हे नालायकानो, तो बाप तुम्हाला कधी कळाला नाही. त्याच बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला, त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, त्याच आई बापाच्या आबरूची लक्तर आणि माझ्या महामानवांच्या आबरूची लक्तर तुम्ही वेशीवरती टांगू लागला का? कशासाठी? त्या आई बापाला तुम्ही म्हणता म्हाताऱ्या तुला काय कळतं रा? वेगळं राहा, याच घरात राहा. समाज मला विचारतोय पण वेगळं राहा, वेगळं करून खा. ए नालायकानो, 2 पायावर आज उभा आहेस रे हरामखोरा. फक्त त्या बापामुळे लक्षात ठेव, त्या आईमुळे, त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, त्या आई बापाला तुम्ही लाचार करू लागला का? कशासाठी? आणि म्हणून आज तुमच्या समोर आलोय पोरीनो. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही जगातला सगळं देव केलं पण घरातला जिवंत देव आणि देवी आम्हाला कळाली नाही. म्हणून तुला आज सांगतो बघ, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. त्याला विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला त्याच्यासाठी गाभाऱ्यातला देव सुद्धा आपली जागा सोडून बाहेर आला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरे. मोठ नाड वीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोवेला गळा. त्या बापाच्या तोंडावर थुंकायचं का नालायकानो? मृत्यूच्या दारात शरीराचे तुकडे तुकडे करून घेत असताना सुद्धा यत्किंचित मृत्यूच्या दारातून हटला नाही माझा संभाजी राजा. आणि कणभर सना कणभर बापानं मोबाईल नाही दिला, तुम्ही आत्महत्या करू लागला नालायकानो. हातामध्ये मोबाईल घेऊ लागला हरामखोर.
मोबाईल बापानं नाही दिला म्हणून आत्महत्या, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. अरे त्या बापानं तुझ्या चितेला आग कशी लावायची रे? एक काम करायचं, आदेश आहे राजांचा, आदेश आहे औजी जाऊचा. एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं आज. हा, 2 प्रश्न आईला विचारलेस, 2 प्रश्न त्या माऊलीला विचारलेस. आता कुठला आईला प्रश्न विचारायचा नाही बघ. पळत पळत घरी जायचं आणि एकच काम करायचं, जास्त वेळ तुमचा घेत नाही रे, फक्त 5 मिनिटामध्ये थांबतो. पळत पळत जायचं आणि आज बापाची वाट बघत बसायची बघ पोरी. आज बापाची वाट बघत बसायची. तू आता घरी गेली, बाप अजून आला नाही, तू झोपली, सकाळी तू उठायच्या अगोदर बाप निघून गेला. तू शाळेला गेली, शाळेवरून आली, 5 वाजलेत, बाप अजून आला नाही. 6 वाजलेत, बाप अजून आला नाही. 7 वाजलेत, बाप अजून आला नाही. 8 वाजलेत, बाप अजून आला नाही. 9 वाजले, बाप अजून आला नाही. 10 वाजले, बापाची वाट बघायची, वाट बघायची, सोडायची नाही बघ पोरी. 9 वाजले, बाप अजून आला नाही. 9:30 वाजले, 10 वाजले, बाप आला, समोर आला, आला रा आला बाप, आला रा आला बाप. एकच काम करायचं आणि का काम करायचंय माहितीये का पुरी? तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना, तो कसा आला माहितीये? आई बापाला धमकी देताना रे नालायकानो, मोबाईल दे नाहीतर काहीतरी करून घेतो बघ, मोबाईल दे नाहीतर अभ्यास करत नाही बघ. जेवलेल्या ताटावरचा तुझा बाप उठतो पोरी तुझ्यासाठी आणि कुठल्या तर मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकतो. 3% दे, 5% दे, 10% दे, पण पैसे मला दे, माझ्या लेकीला लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. तुमच्या हातातल्या मोबाईल साठी, अंगावरच्या कपड्यासाठी आणि तुमच्या शाळेच्या फी साठी त्या बापानं स्वतःला विकलंय ग हरामखोरानो. नीच. पळत पळत जायचं वाघ आणि आज त्या बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजलेत, समोर बाप आला, आला रा आला बाप. एकच काम करायचं, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, पोरीनं बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर परत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? हे पोरी, शाळेमध्ये कोण काय बोललं का ग तुला? आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का? असा हंबड कधीच फोडला नव्हतास, अशी मिठी मला कधीच मारली नव्हतीस. काय झालं ग पोरी, सांग का मला, काय झालं? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला म्हणायचं, पप्पा मला काही नाही झालं पप्पा, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. पप्पा आई जर मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. जसं तुम्ही येत होता परत परत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. पप्पा 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 आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, रडू नको. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणात तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून तुम्हाला सगळीकडे मी फिरवत होती. पोतो पोतो म्हणून तुमच्या पाठीवर बसत होती, अंगा खांद्यावरती खेळत होती. क्षणभर नाही दिसला तर आई समोर रडत होती, माझं पप्पा कुठे आहे, माझं पप्पा कुठे आहे, मला पप्पा बरोबर जायचं आहे. हे पोरी पप्पा 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी कॉलेजला जाते, आता मी शाळेला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा, कारण तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. पण आज गेले होते पप्पा. गावाच्या चौकामध्ये एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. ए पुरी ए पोरा, परत परत जायचं मग आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण पोरे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ए बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ए पोरानो, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं ना, पुस्तकं वाचून आलो नाही बाप, 25 वर्ष अनुभवलंय.
कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप? 2 दिवसाचा होतो, इथं सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का? मिठी मारून हळूच माझ्या कानात मला म्हणाल का, लेकरा मीच तुझी आई, मीच तुझा बाप. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप सणासुदीला जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, नालायकानो, तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदीला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते पोरानो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तर बाप लांबूनच म्हणतो, दादा ए दीदी, दादा ए दीदी, आवडलाय काय का शर्ट, आवडलाय काय शर्ट, आवडलं का ती वस्तू, चल घे, मी बघतो पैशाचं, चल घे. ती महागड्या वस्तू सगळ्या तुमच्या होतात पोरीनो, ती महागडी कपडे सगळे तुमचे होतात पोरानो. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, आणि पोरे बिना बाबाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळा भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघता, पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट, गाप रडू नका. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला मध्ये गप केलं, गाप रडू नका गप. बाप गेला तेव्हापासून तुझा बाप मी झाली ना रे, देते ना सगळं काय तुला आणून. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू लिहिला नाही की रा, तुझ्यासाठी दुसरा संसार मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्यावर पडतात, प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही का. 2 दिवसाने येतात पैसे, घेऊया तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणता, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काही झालं तर मी कुठे जायचं आहे. बाप आणि ही आई तुम्हाला कळाली नाही. आज समस्त सगळ्या गावकऱ्यांना पोरानो हात जोडून तुम्हाला सांगतो, माझ्या लेकरांना, इथं हा बाप बसलाय ना गाता येऊन मातीमध्ये, या बापाला बघायचं नाही बघ पोरी. तुझ्या शाळेची फी भरायला येतो ना हा बाप, या बापाला बघायचं नाही बघ. एखादी वस्तू तुला घेऊन येतो त्या बापाला बघायचं नाही बघ. बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे नालायक, बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या अंधारात आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरांनो. तुमची आई म्हणते, आहो घ्या किंवा 2 कपडे स्वतःला. गप ग गप, पोरगी 9वीला, पोरगा आता 11वीला गेलंय ग. माझी फाटकी कपडे कोण बघत? तुझी आई डोळाचं कोण गावातल्या कपड्याच्या दुकानात जाऊन तुझ्या बापाला 4 बनियन 2 अंडरवेअर घेऊन येते, तेव्हा ते बिचार घालत. या बापाला लाचार करू लागला, या बापाच्या तोंडावर थुंकू लागला. पोरानो, अरे व्यसन करू लागला. 2 तासाचं उतरणारं व्यसन करायचं नाही रे नालायका.
2 तासाचं उतरणारं व्यसन करायचं नाही. व्यसन करायचं माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं 400 वर्ष होत आली बघ. अजून व्यसन हे अजून नशा उतरत नाही बघ. व्यसन करायचं आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. कर्तृत्वाचं व्यसन. ऐक, जास्त वेळ घेत नाही, 5 मिनिटात थांबतो, पण सत्याने वास्तव कळालंच पाहिजे. या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं? या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं आणि कशासाठी उभं राहायचा? लहानपणी दोन क्षण बाप नाही दिसला तर रे तळमळत होतास. लहानपणी तुला बापाची गरज होती. आज बाप एकटा आहे बघ. त्या बापाच्या पाठीशी तुला उभंच राहावं लागेल. पुरी इकडे बघ, घरातला एखादा मांजर 4 महिन्याचं किंवा कुत्र इकडे तिकडे निघून गेलं तर 4 दिवस जेवत नाहीस बघ. शेजा पाजाऱ्यांच्याकडे जातीस. हा, आमच्या मांजराला बघितलं का? आमच्या कुत्र्याला बघितलं का? 4 महिन्याच्या मांजरासाठी 4 दिवस जेवत नाहीस पोरी. आणि तुला तर तुझ्या बापानं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय. नीट ऐकायचं रे नालायकानं. कुठले तर हरामखोर सोशल मीडियावर येतात, रमी खेळा म्हणून सांगतात, ते तुमचे आदर्श झाले. दारूच्या हातात ग्लास घ्यायला सोशल मीडियाने तुम्हाला शिकवलं, ते तुमचे आदर्श झाले. पडद्यावरचे ते तुमचे आदर्श झाले. शंड झालो आम्ही. माते कळेना, महामानव कळेना, धर्म कळेना, राष्ट्र कळेना. नालायकानं 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ पोरी. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 20 वर्ष. आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? बापाच्या पाठीशी का उभं राहायचं? पोरा ऐक बघ, ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरात आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घराणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळून चुकतं, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरं काही दिवसात भर करून उडून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला ओरडताय बाप. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला ओरडताय बाप. गाप गा गाप का रडतेस? का रडतीस माझ्या पोरगी समोर? रोज रोज तिचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बाप. रोज रोज तिचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बाप. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसत ठेवायची, तिला हसतच पाठवायची बाप. आता घरी आल्यानंतर पप्पा किती हो आमच्यासाठी काम करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला रोज घरात दिसायचं नाही बघ. पप्पा डोकं दाबून देऊ का हो म्हणत? हळूच माझ्या कानात उद्या 50 रुपये देतं का? आईला सांगू नका हो पप्पा असं म्हणणार माझं पाखरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडताय. पण पोरी तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळे का लाल झाले? तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते साबण गेला ग डोळ्यात. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पुरी. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरत असताय बाप. माझ्या लेकीच्या लग्नाला यायचं, सहकुटुंब सहपरिवार यायचं आणि रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसते. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या येळेला तुझं पाखरू भर. 12:30चा तांदूळ आहे पोरी. नटून थटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भावल्यावरती तू उभी आहेस. इकडे भाऊ तुझा मित्रांच्या मध्ये मिरवत आहे. आनंदाला उधाण आलेला आहे. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेतायस मोरी.
ए पोरी भेट वस्तू घेतायस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देतायस मग ए ए आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत आणि तिथं मात्र तुझा बाप फिरत आहे हसत हसत सगळ्यांना जेव घालत आहे. जेव्हा जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे, जेव्हा पोट भरून जेव्हा ए जेवणवाल्या किती ज्यादा ताट होऊ देत बाबा, माग हटायचं नाही बा, किती पैसे लागू देत, तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो मग त्या लग्न मंडपात. नाही पोरी ए पोरांनो ए ताटात काय ठेवायचं नाही रे, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन चला 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 चला, आपल्या दीदीचं लग्न आहे, चला 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 ए पोरे. बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती संपतात बघ पोरी, जेवणाच्या पंक्ती संपतात बघ. ए ए पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवऱ्याचा हात धरून नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बोहल्यावरून तू खाली उतरतेस, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा पोरी तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, तुझ्यासाठी तुझी आई फोडते, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरे 20 वर्ष तुझ्या बापनाने हे मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता पोरी आमच्या समोरून अशी निघून चाललीस की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की का. मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी, सगळं घर मला खायला उठल की का पोरी. ए तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पोरे, पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडताय, कोणी रडायचं नाही, चला माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. ए पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा 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 चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी, चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी, कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो. ए पुरा मग तुला कळलं या बापाच्या पाठीशी का उभं राहायचंय. ए पुरी हे बघ तुला अर्धाच सिनेमा माहितीये बघ, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही आणि तू कधी बघितला नाहीस, तेवढा अर्धा सिनेमा तुला दाखवतो आणि मी तर थांबतो. पुरी ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ, लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, इकडे ये रे बाबा, तुझा किती पैसा, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए जेवणवाल्या जेवणलाही झाग बनवलं होता, जेवणलाही झाग बनवलं होतास, पोटात चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती, तुझा किती ना पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या ए बाबा, ए तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू काय झाग दिसत होतं बाबा, तुझे किती पैसे रे बाबा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए वाजंत्रीवाल्यानो काय वाजवतो तरी चांगलं, ए हे तुझं ठरल्याप्रमाणे पैसे आणि 2000 रुपये तुला जादा देतोय बाबा, ए 2000 रुपये तुला जादा देतोय रे बघ, लय चांगलं वाजवत होतास पोरे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला.
आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाच ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांभाराकडे जाऊन 2 टाक टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्ये घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव बाप आहे पोरानो. रात्रभर जीव मुठीत घेऊन या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून ट्रक चालवतो, टेम्पो चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, रिक्षा चालवतो. आपल्या लेकरांच्या साठी जो ड्रायव्हर होतो कुत्र्यासारखं दुसऱ्यांचं जो बोलून घेतो पण घरी येताना 4 पैसे जो घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे पुरी. पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावरच धरतो. कडाक्याच्या थंडीमध्ये साला आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि कितीही कडाक्याच्या उन्हामध्ये स्वतः टाकतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत जो बसवतो त्या आणि त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप राजांचा आदेश आहे बघ. बलिदान मास साजरा करतोय. नालायकानो या महापुरुषांच्या माझ्या राजाच्या वेदना नाही कळाल्या. आज नाही तर परत कधीच नाही यांच्या समोर. आज शपथ सांग मला, या बापाला मान खाली घालायला लावणार काय हरामखोरानो तुम्ही? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार काय? तोंडामध्ये नाव मावत दारू घेऊन या आई बापाच्या तोंडावर थुंकणार काय तुम्ही? आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. इकडे बघ, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो. आदेश आहे बघ मला राजांचा. हे बघ, पोलीस स्टेशनला तुझा असा बाप उभा आहे बघ पोरी. जिथं तुझा बाप उभा आहे तिथले 2 फुटाची जमीन तुझ्या बापानं आश्रनं ओली केलेली आहे आणि त्याच्या पाठीमाग तुझी आई उभी आहे बघ. 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं तुला पोटामध्ये ठेवलं ना ग, नालायक, त्या आईच्या तोंडावर तू थुंकून गेलेस ना गा. इकडे बघ, ती आई माग उभी आहे बघ आणि तुझा आई बाप हात जोडून पोलिसांना सांगत आहे बघ, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि साहेब माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. नालायक हरामखोरानो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावा खाणारा, गांजाला खाणारा, तो दारू पिणारा कुत्रा साला तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो. आई बापाच्या डोळ्यामध्ये, शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपून त्या कुत्र्याबरोबर फिरायला काय जातेस तोंडाला फडकी बांधून? हॉटेलमध्ये नाश्ता काय करतेस, जेवण काय करतेस? आणि 20 वर्षाच्या बापानं आईनं तुला तळ हाताच्या फोडासारखं झापलं. त्या आई बाबाच्या तोंडावर पच करून थकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? लाज नाही का वाटत? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बाप तडपडत असतो की ग गावाच्या रस्त्यानं असं बिचार चाललेलं आहे की ग. आणि प्रत्येक जण बोट करते, अरे ह्याचीच पोरगी गेली, त्या पलीकडच्या गावातल्या पोरांनी नेली, अरे ते पोरगा असाय, ते पोरगा असाय, अरे असले समजत केली काय रे पोरगीवर? हे नालायक हरामखोर. 20 वर्ष तुझ्या आई बापाने तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं, त्यांच्या तोंडावर थुंकून तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्ष असणारा हरामखोर कुत्रा प्रेमाभिमाच्या विरोधात नाही बघ मी.
शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतो बघ, प्रेमाच्या विरोधात नाही बघ पोरी, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम आहे काय? जे प्रेम तुला विकतं ते प्रेम आहे काय पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे काय ग पोरी? तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुला मिक्सर मध्ये घालून तुला जे बारीक करतं ते प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे काय? नालायक हरामखोरानं, वासनेनं भडकलेल्या नजरा हरामखोर घेऊन फिरतोय, हे प्रेम आहे काय? जो हरामखोर तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो, तुझा उपभोग घेऊन तुझ्या तोंडावर तो थुंकणार म्हणजे थुंकणार पोरी, लक्षात घे. हे प्रेम आहे काय? हे तुमच्या शिकण्याचं वय आहे, फक्त हे शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभं राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्यासाठी राजकुमार. जो तू बोलेगी वही होगा. ए पोरी, ही माती विसरलीस, आपला धर्म विसरलास, आपले राष्ट्र विसरलीस, आपले महापुरुष विसरलीस, त्या कुत्र्याबरोबर हरामखोर आणि पोलीस स्टेशनला येता झेंडा लावता, मेहंदी काय काढता, गजर काय घालता, मेकअप करून येता. पोलिसांचा फोन जातो, या साहेब या, पोरगी आले, काहीतरी समजावून सांगूया. आगा पुढे बाप पळतोय, माग आई पळते, ठेचा लागली, तुझी आई म्हणते अहो पोरगीला माफ कर, हो आपलंच लेकरू आहे, चला चला, बापाच्या आबरूची लागतं रमेश्वर तू टांगलीस, हे सगळं काय तू केलंस, तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप तुला म्हणतो दीदी, ए दीदी आमचं काही चुकलं का ग? आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करून दीदी घरला चल ग दीदी, चांगलं पोरग बघूया ग, अजून चांगलं पोरग बघूया ग दीदी, घरला चल. ए नालायकांनो, तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून? नालायक, या बापाला ओळखत नाहीस? गावाच्या चौकात कोणी भाज्याचा तुकडा दिला तर मुठीतून घेऊन घरला येत होतं, तुला अगोदर शोधत होतं की ग? त्या बापाला ओळखत नाहीस आणि हो कुत्रा तुझा झाला, आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावरून भावावर केस करून गायब. हे नालायक, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो, आदेश आहे इथंच. कारण झालेल्या सगळ्या चुका आहेत, झालेल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा एक देव माणूस आहे बघ, ज्याचं नाव बाप आहे. आज नाही तर परत कधीच नाही तुला तुझा बापच दाखवून देणार बघ, त्यासाठीच मला पाठवलंय बघ. तुझा बाप तुला दाखवून देणार बघ, इथंच इथंच. ऐक, रोज या बापाला घरात बघतीस, पण आज जरा माझ्या नजरेतून या बापाला बघायचं. वेळ खूप कमी आहे, राजांचा आदेश आहे. आपल्या लेकीचा कार्यक्रम हा लेकीला घेऊन इथं काही बाप बसले असतील, 10-15 बाप लगेच हात वरती करायचा आहे, आज नाही तर परत कधीच नाही. ज्यांची लेकरू येत आहे अशा बापाने जरा हात वरती करायचा लवकर, आणि जरा छत्रपतींच्या साठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी जागेवरती उभं राहायचंय. लवकर उभं राहा, चला लवकर, लगेच. ज्या ज्या बापाने हात आता वरती केले त्या सगळ्या बापांनी जागेवरती उभं राहायचंय, लवकर उभं राहा. पोरीनो, हा तुमचा बाप आहे, जो बाप मी राष्ट्रभर सांगत फिरत आहे बघ, गेली तास 1.5 तास घसा तोडून रक्त आठवून मी सांगत आहे बघ पोरी, अखंड राष्ट्राला मी दाखवून देत आहे बघ पोरीनो, हा तुमचा बाप आहे पोरीनो, हा तुमचा बाप आहे. सगळ्या बापांना विनंती करतोय, छत्रपतींच्या समोर जरा इथे यायचंय, जागा काढून इथं समोर यायचंय, चला लवकर या, लवकर सगळ्यांनी यायचंय, इथं समोर यायचंय, इथं यायचंय, आणि इथून सगळ्यांनी असं उभं राहायचंय लाईन करून, या इथं या. आज नाही तर परत कधीच नाही पोरी, हा तुझा बाप आहे बघ. या बापाला रोज घरामध्ये बघतेस, पण आज जरा माझ्या नजरेतून या बापाला बघायचं आहे बघ पोरी. हा, आज जरा माझ्या नजरेतून या बापाला बघायचं आहे. हा, आज तुझ्या माऊलीला मी बोलवत नाही, कारण इथं जरा जागेचा अभाव आहे बघ. चल, फक्त सगळे बाप इथं यायचंय समोर, इकडे या, इथपर्यंत या, या इकडे या, इकडे या, या या, चला सगळे इकडे या. हा, कोणाकोणाचे पप्पा आहेत का? ए लेकरांनो, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत? कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत? लवकर हात वरती करायचा आणि जागेवर उभं राहायचंय. चाल लवकर, चाल, जागेवर उभं राहायचंय. कोणाकोणाचे पप्पा आहेत? चाल लवकर.
कोणाकोणाचे बाप्पा आहेत सगळ्या लेकरांनी पोरांनी पोरींनी जागेवरती उभं राहायचं आहे. कोणाकोणाचे बाप्पा आहेत आणि चाल इथं माझ्या समोर यायचं आहे आज नाहीतर परत कधी नाही. सगळ्या पोरींनी इथं माझ्या समोर यायचं आहे. ये लवकर चला लवकर इथं माझ्या समोर उभं राहायचं आहे. चाल लवकर चाल चला रे पोरांनो चला लवकर इकडे यायचं आहे माझ्या समोर. चाल लवकर इथं यायचं आहे माझ्या समोर यायचं आहे. चाल रे पोरा इकडे ये चाल इथं ये आज नाहीतर परत कधीच नाही. चाल लवकर या पुढे या इथपर्यंत या. चाल इथं ये माझ्या समोर ये इकडे गेले की चाल इकडे चाल रे पोरा इथं ये चाल लवकर आवाज दे रे आवाज दे इको दे चाल लवकर इकडे. आता नीट ऐकायचं आहे मी काय म्हणतोय. छत्रपतींची शपथ आहे बाकी कोणी उठायचं नाही. इकडे बघा मेल्यानंतर बापाला जाळता जरा नीट बघायचं रे माझ्याकडे मी काय सांगतोय नीट ऐकायचंय कान फोडून ऐकायचंय मला. ऐक मेल्यानंतर बापाला जाळतात चूक. मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. हे नालायक नीट ऐकायचं. मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते. पुराणा रोज आपला बाप मरत असतो त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि आईची शपथ घेऊन सांगतो जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय पोरी. ना नीट मरता येतं ना नीट जगता येतं. आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप काय असेल तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण. म्हणून हा अट्ठास आहे बघ सगळी चुका माफ करेल तो पण आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण तो कधीच माफ करणार नाही. ऐक पोरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनं तू नसतीस मी नसतो बुद्ध नसते छत्रपती नसते कोणीच नसतं. या आईचा मायेचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यात आहे म्हणून आम्ही आहोत. पण याच वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. जो बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. बघ आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या आणि माझी आईच माझ्यासाठी रडली. मायेचा वटवृक्ष आहे ती आहे म्हणून आम्ही आहोत. तिलाच आपल्या वेदना कळतात. पण आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावणे नालायकानं माझ्याकडे बघा काय कुठला काय तुला जात पात धर्म आणि कुठला काय पुरी कुठला पक्ष आणि मत सांगायला नाही आलो नालायक. या राष्ट्रासाठी धर्मासाठी जीव दिलेले महात्मेन आईबाप तुझ्या काळजावर पेरायला आलो. इकडे लाग आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं सगळ्यात जास्त डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता जर आजपर्यंत तुमच्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल पोरीनो तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. कशाचाही विचार करायचा नाही. सगळी चळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचं बाग पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. तुझ्या बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडता क्षणी बापाच्या कानात सांगायचं पप्पा आजपर्यंत मी बोलू शकली नाही पण आज बोलते पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. पोरी हा बाप तुझा समोर उभा आहे. जा पळत आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा पळ जिथं आपला बाप उभा आहे तिथं पळत जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हा तुझा बाप आहे पोरी. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग.
काय चूक आहे या बापाची? काय चूक आहे? तुला लहानाचं मोठं केलं, ही चूक आहे या बापाची. जग म्हणत होतं पोरगी झाली काय, तेव्हा सगळ्याला पेढा वाटत सांगत होता मला लक्ष्मी झाली. ही चूक आहे बापाची. तुझ्यासाठी उपाशी राहिला ही चूक आहे ना या बापाची. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार काय हराम करून? तुम्ही व्यसन करून या बापाच्या आबरूची लक्तर वेशेवरती टांगणार काय नालायकानं? आज नाही तर परत कधीच नाही. राजाचा आदेश आहे, चला सगळ्या लेकरांना बापाच्या पाया पडत. चला सुका चाल ठेव मस्तक बापाच्या चरणावर पोरा चाल ठेव. हा तुझा पांडुरंग आहे ग पोरी, हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा देव आहे ग पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या खाली बसलेल्या शाळा कॉलेजच्या पोरांनी आपला उजवा हात वरती करायचा. चाल लवकर उजवा हात वरती कर. सगळ्या पोरीने या गावातल्या सगळ्या लेकरांनी चाल डोक्यावर हात ठेव पोरी, डोक्यावर हात ठेव डोक्यावर हात. आणि तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. तुला बाप नसेल तुझ्या आईला डोळ्यासमोर आण. कोण नसेल तर मी हा वसंत हंकारी आहे बा पोरी. इकडे बघ त्या शिवशंभो प्रेमी ग्रुपची सगळी लेकरं तुझ्या भावासारखी तुझ्या बापासारखी डोळ्यासमोर आण. डोळे झाक पोरी. आला का तुझा बाप डोळ्यासमोर? आणि मार करून मिठी बापाला. आणि पोरा सांग जीव गेला तरी बेहतर, जीव गेला तरी बेहतर, मी कोणतं व्यसन करणार नाही पप्पा. जीव गेला तरी बेहतर पप्पा, तुमची मान झुकल असं मी काहीच करणार नाही पप्पा. जीव गेला तरी बेहतर पप्पा, जीव गेला तरी बेहतर, तुमची मान कधी मी झुकू देणार नाही पप्पा. हे पोरीनो घ्या शपथ घ्या पप्पा, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पप्पा. कुठल्या कुत्र्यासाठी पप्पा तुमच्या तोंडावर मी थुंकणार नाही पप्पा. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. मी शिकणार पप्पा, स्वतःच्या पायावर उभी राहणार पप्पा. घ्या पोरानं शपथ, घ्या पोरीनं शपथ. चाल सगळ्यांनी हात खाली घ्यायचे आहेत, कोणी उठायचं नाही. शेवटचा 1 मिनिट. बसा सर, सब मंगल है. बसून घ्या सगळ्यांनी. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तोषावी तोषोणी मज द्यावी पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जेवांचिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आर्यानम, नमो झायानम, नमो लोय सव्व साहुनम. ऐसो पंच नमकारो सव्व पावपनसनो. मंगलानम च सव्ये सिम परम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे आपलं राष्ट्र आहे, छत्रपतींचं राष्ट्र आहे. हा आपला धर्म आहे. धर्माला बुडवू नका. आई बापाच्या तोंडावर कधी थुंकू नका. शरीर ही एक संपत्ती आहे, जपा. आणि हेच सांगण्यासाठी लेकरांनो आज मला या मातीमध्ये उभं केलं होतं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडलं असेल, बाप समजून नाही, मी बापच आहे, मला माफ करा. तुम्हाला आई बाप कळावे, धर्म कळावा, राष्ट्र कळावं म्हणून एखादा रपाटा देत असतो, मारत असतो. पोरांनो, बाप होऊन मारत असतो. आणि मातानो, मला जर काही द्यायचं असेल तर फक्त प्रार्थनेत त्या भगवंताला एवढं सांगा,
आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर शांती माणुसकी पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच खणखणीत राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याचा शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. एवढं त्या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि या लेकराच्या झोळीमध्ये टाका. करणे का आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. एवढंच बोलतो माझ्या लेकरानो. आणि शेवटच्या क्षणात फक्त एकच विनंती. कानाशी नाही मी संवाद केला, मनाशी आणि काळजाशी मी बोललोय. आणि जे मनात आणि काळजात असतं ते माणूस कधीच विसरत नाही. परिवर्तन लोक म्हणतात 5-10% होईल, 50% होईल. छत्रपतींची शपथ आहे 100% परिवर्तन झालं पाहिजे. लक्षात घ्या पोरांनो, 100%. एवढं बलिदान माझ्या राजाचं आहे. आणि म्हणून कुठल्या एका लेकीला किंवा लेकराला आपल्या आई बापाविषयी 1 मिनिट बोलावंसं जर वाटत असेल तर मला धन्य वाटेल. कोणाला बोलायचंय का 1 मिनिटासाठी? यस, आपल्या बापासाठी, आपल्या आईसाठी. जास्त नाही तर 1 मिनिटामध्ये. चला लवकर. मी स्वतः लिहिलेली कविता आहे बाबांविषयी. पांडुरंगाला भेटायला मी पंढरपूरला जातो. पांडुरंगाला भेटायला मी पंढरपूरला जातो. पण विठ्ठलालाच घरातून बाहेर काढतो. अरे जो विठ्ठल तुमच्यासाठी एवढे काबाड कष्ट करतो तो विठ्ठल म्हणजेच तुमचा बाप असतो. आणि त्याच माझ्या विठ्ठलाबद्दल मला बोलायचं आहे. बाबा काय बोलू तुमच्याबद्दल हेच कळत नाही. बाबा काय बोलू तुमच्याबद्दल हेच कळत नाही. भावना आहेत मनामध्ये पण मांडताच येत नाहीत. बाबा मला सुखात ठेवता ठेवता तुमची काय अवस्था होते हे कोणालाच कळत नाही. म्हणूनच चेहऱ्यावर कायम हास्य ठेवून मनातील दुःख कोणालाच समजत नाही. बाबा आमच्यासाठी एवढे राबता, एक गोष्ट मागितली की 10 गोष्टी आणून देता. मग स्वतःच्या आवडी निवडी बाजूला का ठेवता? सर्वांसाठी एवढा राबणारा बाप आपण कधी ओळखू शकत नाही. आणि बापासारखं दैवत आयुष्यात परत कधीच भेटू शकत नाही. म्हणूनच देव तुला एकच प्रार्थना करते, आयुष्यात कुणाला काही मिळू दे अगर न मिळू दे. आयुष्यात कुणाला काही मिळू दे अगर न मिळू दे, पण बापासारखा देव माणूस प्रत्येकाच्या पाठीशी असू दे. पण बापासारखा देव माणूस प्रत्येकाच्या पाठीशी असू दे. सर्व मुलांना एकच विनंती करते, ज्या विश्वासाने आपले आई वडील आपल्याला कॉलेजला पाठवतात त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. आई बाबाची मान खाली घालू देऊ नका. एवढंच बोलते. सब मंगल आहे, सब आनंद आहे. अजून कोणाला बोलायचंय? अजून कोणाला? मुलांच्यात कोणाला बोलायचं? ठीक आहे, सब मंगल आहे. संस्काराच्या वटवृक्षाखाली आई आणि बाप हा आनंदात राहायला पाहिजे. एवढं बोलतो आणि मी तो थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय श्रीराम.